नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आपल्या अस्सल शेतकरी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे आज नगरला. तर मित्रांनो, गारगाव येथे गारगावच्या अलीकडे येथे जेवणासाठी ओबीसी बांधवांची अशा प्रकारे सोय केलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठ्यांना तर अशा प्रकारे स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि आमचं जी 12 बलुतेदारांचं हे जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आमचं आम्हाला राहिलं पाहिजे. ह्यासाठी आम्ही सर्वजण ओबीसी ताकदीने या ठिकाणी चाललेला आहे. ओबीसी समाज हा 52% ते 60%. त्यांच्यात जर खरा दम असला तर त्यांनी स्वतंत्र घेऊन द्यावं. स्वतंत्र आरक्षण त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु जर ओबीसी घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर हा ओबीसी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तर त्यांनी स्वतंत्र घेऊन द्यावं, कधीच मिळणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणा त्यांचं आरक्षण करून आमचं जागा ठेवते. ओबीसी मध्ये त्यांनी घुसून आज समजा आरक्षणाच्या ह्याच्यातून ओबीसीचं समजा आरक्षण, राजकीय आरक्षण तर पूर्ण धोक्यातच आहे. कारण की आज जवळपास माढा तालुक्यात म्हणलं तर जिल्हा परिषद सदस्य ओपनचं आहे. ओबीसीचं आरक्षण त्यांना कुंभीचा दाखला घेतल्यामुळं. नंतर पंचायत समितीचे सदस्य ही सुद्धा ग्रामपंचायत पिपाणेर सरपंच सुद्धा ओबीसीचं आरक्षण कुंभीचा दाखला असल्यामुळे ओबीसीचं आरक्षण असताना सुद्धा ती झाला ओपनचा सरपंच. म्हणजे इतकं असताना सुद्धा म्हणजे आरक्षण जर देत असेल तर समजा अस्तित्व त्यांचंच आहे ना, मराठ्यांचंच आहे. हा, नुसतं ओबीसी म्हणायला आहे. ओबीसी समजा तर त्यांच्याच हातात आहे. फक्त त्यांना कशात घ्यायचंय की बाबा घालवून आपल्याला हाय असं मिळलं पाहिजे परत. हा, आणि परवा दिवशी छगन भुजबळांना कंबरेत लाथ घालून म्हणून संजय गायकवाडने जी धमकी दिली, हा, त्याला आम्ही लाथा घालतो. कुठून आला तुम्ही? आम्ही टेंबूरने किती जण आला? साधारणतः आमच्या गावातली 3 गाडी आहेत. 3 गाड्या, 21-22 लोक आहेत. आता ही जेवणाचं नियोजन इथं केलं तर सभेच्या अलीकडे 10-20 किलोमीटर तरी असतं. संजय गायकवाडने जे भुजबळ साहेबांवर जे खालच्या पातळीवर भाषा, जे अलीच्या भाषेत जे शब्द वापरले त्याबद्दल काय म्हणणं आहे? प्रथमतः आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जो सडक्या तोंडाचा संजय गायकवाड आहे त्याचा पूर्णतः मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. एक आमदार, एक सत्ताधारी आमदार जर अशा पद्धतीचं एका 30-40 वर्ष ज्यांनी ओबीसी साठी काम केलं, जो छगन भुजबळ आमचं दैवत आहे. छगन भुजबळ संघर्षातून या ठिकाणी तयार झालेला नेता आहे आणि यांच्याविषयी वयाचं भान न ठेवता जो संजय गायकवाड ज्या पद्धतीने बोलत आहे त्या संजय गायकवाडचं, त्याला संजय म्हणायचं नाही तर संजय गायकवाडचं मी प्रथमतः ओबीसी समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि संजय गायकवाडला मी आवाहन करतो, संजय गायकवाड तू इथं फिरून दाखव. तुला नाही काळ फासलं. हा ओबीसी समाज या ठिकाणी बोलत नाही, परंतु ज्या वेळेस ओबीसी समाज पिटून उठन त्यावेळेस अशा प्रवृत्तीचा निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त करू. आणि छगन भुजबळ ही एकटे नाहीत. छगन भुजबळच्या पाठीमागं तमाम महाराष्ट्रातला ओबीसी समाज आहे. 60 ते 70% ओबीसी समाज आहे. हा समाज ज्यावेळेस पिटून उठन त्यावेळेस ह्या संजय गायकवाड सारख्यांना समजन की छगन भुजबळ काय. आता इथून पुढे जर भुजबळ साहेबांविषयी किंवा ओबीसी समाजाच्या कुठल्या नेत्याविषयी जर कोण असं गरळ ओकत असेल तर हा ओबीसी समाज यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खरं तेच येईल बरं का आपलं. खरं ते तुम्ही प्रश्न विचारणार आहेत का? 3 फेब्रुवारी 2024ला अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजित केलेला आहे. या राज्याचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजावर होत असलेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अहमदनगर येथे क्लेराबूस या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या मेळाव्याचं मुख्य कारण म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर गदायू घातलेली आहे की काय
असं वाटतंय. म्हणून या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव, विविध घटकातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदार हे सर्वजण या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत. आणि या मेळाव्याच्या निमित्ताने दक्षिणेकडील बाजूमधून वेगवेगळ्या सोलापूर, पंढरपूर या साईडमधून, तसंच कर्जत, जामखेड या ठिकाणाहून देखील विविध ओबीसी बांधव या ठिकाणी अहमदनगरला जाण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्यांना आमच्या परिवारातर्फे, ज्योतिक्रांती परिवारातर्फे आणि हजारी परिवारातर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या निमित्ताने सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहून अल्पोपहाराचा लाभ घेतला. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि आपण सर्व समाज बांधवांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहून त्या ठिकाणी देखील आपली एकजूट दाखवणं गरजेचं आहे. आणि आपल्या समाजाचे प्रश्न, ज्वलंत प्रश्न सर्व समाज घटकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. शासन दरबारी देखील मागण्या मांडणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट आवश्यक आहे. ओबीसी पर्व एकच पर्व, ओबीसी सर्व या एकाच झेंड्याखाली आपण एकत्र येणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व. परवा दिवशी संजय जे शिंदे गटाचे आमदार आहेत, शिंदे गायकवाड यांनी छगन भुजबळ साहेब यांच्याबद्दल शब्द वापरले. तुमचं काय मत आहे? माननीय आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्याबद्दल अनादर, अवमानकारक शब्द वापरले. या वक्तव्याचा मी जाहीर असा निषेध करतो. आणि याकरिता तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे सर्व ओबीसी बांधवांना मी आवाहन करतो. पूर्ण ओबीसी बांधव एकत्र जमा होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच आत्ताच्या कालावधीच्या नुसार पूर्ण ओबीसी बांधव एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि कुठेतरी आपल्या सर्व ओबीसी बांधवामध्ये अस्वस्थता पसरलेली आपल्याला निश्चितच जाणवत आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून सर्व ओबीसी बांधव आपल्याला आज एकत्रितरित्या जमलेले आहेत आणि जमत आहेत. ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व. भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.